नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. वाडा, भय इथे संपलेली नाही. मराठी भयकथा. राजेशने आपल्या शिक्षणासाठी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याची शहरात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणं त्याला शक्य नव्हते. प्रथम कॉलेजमधील ॲडमिशनचे सोपस्कार उरकून घेतले. दुपारनंतर तिथे राहण्यासाठी रूमच्या शोधात बाहेर पडला. त्या दिवशी ॲडमिशन आणि रूमचा शोध पूर्ण करून त्याला सामान आणायला परत गावी जायचे होते. पण रूम शोधणे म्हणजे त्याच्यासाठी एक दिव्यच ठरत होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कमी भाड्यात रूम मिळवून एक कठीण काम ठरत होते. कुठे कुठे फिरून आला आहे मी. सगळीकडे आवाजचे सवा भाडे आहे. मला इथे कधी रूम मिळेल का? शहराच्या गल्ल्या पायाखालच्या पालथ्या घालून त्याने स्वतःशीच विचार केला. संध्याकाळ होत आली आणि तो शहराच्या जुन्या भागात पोहोचला. तिथे एका दुकानात चौकशी केल्या. त्या दुकानदाराने पुढील गल्लीत बऱ्याच ठिकाणी कमी रेटवर रूम मिळू शकतात असे सांगितले. राजेश सांगितलेल्या दिशेने निघाला. आजूबाजूला बघत तो पुढे चालत होता. तिथल्या बऱ्याच इमारती पडझड झालेल्या, जवळपास निर्मनुष्यच होत्या. पण काही ठिकाणी हालचाल दिसत होती. तो एक एक करून प्रत्येक हालचाल असलेल्या इमारतीकडे गेला आणि चौकशी करू लागला. भाऊ, इथे कमी भाड्यात रूम आहे का? प्रत्येक घरात गेला की हा प्रश्न ठरलेला. नाही रे बाबा, इथे एकही रूम नाही. ऑलरेडी दिलेले आहेत. आणि हे उत्तरही ठरलेलंच. राजेश निराश झाला. खरंच मला इथे पण रूम मिळणार नाही का? त्याने विचार केला. दिवस मावळत होता आणि त्याला आता लवकरात लवकर रूम शोधणे गरजेचे होते. गावी जायची शेवटची गाडी 9:30ची होती. त्या आत आवरलेले तर उद्या त्याचा सामान आणून कॉलेज सुरू करता येणार होते. पुढे जाताच त्याची नजर एका जुन्या वाड्याकडे गेली. चांगलाच भव्य दिव्य होता. वाड्यात भरपूर लाईट लागलेली होती. त्याने हिंमत करून दारावर टकटक केली. थोड्या वेळाने एक वृद्ध माणूस दार उघडून बाहेर आला. इथे रूम मिळेल का? राजेशने उत्सुकतेने विचारले. तुला रूम पाहिजे? त्याने विचारले. हो, छोटीशी असली तरी चालेल, फक्त रेट कमी असावा. राजेशने अडचण सांगितली. ठीक आहे, एक रूम आमच्याकडे आणि भाड्याने म्हणशील तर तुला परवडेल ते दे. पण मी तुला दाखवतो, वृद्धाने सांगितले आणि राजेशला आत येण्याची खूण करत वाड्याच्या मागच्या भागात निघाला. वाड्यात प्रवेश केल्यानंतर राजेश सगळीकडे निरखून बघत त्या वृद्धामागे जात होता. वाडा खूप जुन्या घडणीतला होता. आतल्या सजावटीच्या सर्व वस्तू त्या कित्येक शतकं जुन्या वाटत होत्या, पण अजूनही त्यांची सुंदरता, आकर्षकता कमी झालेली नव्हती. राजेशला जणू त्या सौंदर्याची मोहिनी पडली होती. पुढे जात असताना त्याची नजर भिंतीवर लटकवलेल्या एका फोटोकडे गेली, जी एक पेंटिंग होती. त्यात एक अति सुंदर स्त्री पुरुषाचा जोडा दिसत होता. स्त्रीने लाल साडी परिधान केलेली होती. तिचे डोळे खूप आकर्षक वाटत होते. 2 मिनिटं राजेश त्या डोळ्याकडे अडकून तिथेच थांबला. वृद्धाच्या आवाजाने त्याची मोहिनी तुटली. वृद्धाने ओळखले की काय असे वाटून तो ओशाळला आणि त्याच्या मागे चालू लागला. वाड्याच्या सर्वात शेवटच्या भागात उजव्या हाताला एक दरवाजा उघडत त्या वृद्धाने राजेशला आत जाऊन रूम बघायला सांगितले. राजेशने रूम पाहिली. ती छोटी होती, पण स्वच्छ आणि व्यवस्थित होती. भिंतीला लागून एक जुन्या पद्धतीचा सागवानी पलंग होता. त्यावर पांढरी शुभ्र बेडशीट अंथरलेली गादी होती. पांघरण्यासाठी छान मऊ मऊ लाल कलरची रग होती. जसे काही ती रूम त्याला लगेच झोपण्यासाठी सज्ज केली होती. आतल्या आत एक अंघोळीची मोरी होती. पाण्याची एक सोय पण होती. त्याने तातडीने ती रूम घेण्यास निर्णय घेतला. त्या वृद्धाबरोबर बाहेर येत त्याने भाडे ठरवून घेतले आणि उद्या सकाळी सामान घेऊन चहा राहायला सांगितले. वाड्याच्या बाहेर रस्त्यावर आला. त्यांनी एकदा मागे वळून बघितले. तो वृद्ध त्याच्याकडे बघत हसत दरवाजा बंद करत होता. तो जाण्यासाठी वळला. वळताच त्याची नजर वाड्याच्या वरच्या बाजूच्या खिडकीत गेली. एक अति सुंदर स्त्री सफेद साडी घालून त्याच्याकडे बघत उभी होती. त्याने लगेच ओळखले. तेच डोळे, तीच मोहिनी करणारे रूप, पण साडी सफेद. त्या फोटोमध्ये असलेला तिचा नवरा मरण पावला आहे हे सूचित करत होता. ती स्त्री आतल्या बाजूच्या वळते आणि परत एकदा तिच्या रूपाने मोहिनी पडलेली राजेश भानावर आला. अरे, रात्रीचे 10 वाजलेत. मन थाऱ्यावर आल्यावर तो स्वतःशीच पडला. आता कुठे गावी जायला गाडी मिळणार असा विचार करत तिथेच वाड्याकडे बघत उभा राहिला. आज इथे थांबायचे का? असे पण आपण पगडे आजच दिली आहे, म्हणजे आपण रितसर भाडेकरू झालेले आहोत या वाड्याचे. मनाची समज घरात तो स्वतःशीच पोटपोटत होता. नक्कीच काय कारण काय होते काय माहीत. त्याला जर गावी जायचे असते तर कोणत्याही गाड्यांना लिफ्ट मागत तो थेट गावच्यापर्यंत पोचू शकत होता. पण कदाचित मगाशी खिडकीतून झालेली नजर त्याला मोहिनी पडली होती. त्याने थांबवण्याचा निर्णय घेतला आणि वाड्याकडे निघाला. वाजवताच एका क्षणात दरवाजा उघडला. जसे काही उघडणाऱ्याला माहीत असावे आता कोणीतरी येणार आहे म्हणून. ती अति सुंदर, हा शब्द पण तोडका पडेल असे एक रूप असलेली लावण्यवती सफेद साडीमध्ये उभी होती. तिचे ते निळेशार डोळे त्याचा मनाचा वेध घेत होते. ती मंद हसत होती. या आत या, तिने नम्रतेने म्हटले. तो परत भानावर आला. काय होत आहे आपल्याला? आज पहिल्यांदाच एका स्त्रीला बघितलं आपण असे सैरवैर का होत आहोत? स्वतःचा प्रश्न विचारत त्याने त्या वाड्यात पाऊल टाकले.
हॉलमध्येच एका आलिशान सोफ्यावरती वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांना निर्माण झालेली अडचण सांगून त्यांनी आजपासून रूम ताब्यात देण्याची विनंती केली. आता बोलत असताना त्याला जागा मालकाच्या चेहऱ्याची आणि फोटोतल्या तरुणाच्या चेहऱ्यातील साम्यावरून समजून आले की या स्त्रीचे सासरे आहेत. तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. राजेशकडे वळत त्याने राजेशला परवानगी दिली आणि रूमची चावी त्याच्या हातात ठेवली. त्या स्त्रीकडे एका लक्ष टाकत राजेश रूमकडे गेला. कुलूप उघडताना ती किती जुनी असावी याचा अंदाजच लागत नव्हता. खूपच सुरेख अशा आकृत्यांचे कोरीव काम तिच्यावर केले होते, पण त्या कसल्या आकृत्या आहेत याचा राजेशला काही संदर्भ लागत नव्हता. तो रूममध्ये आला, लाईट लावली आणि थोडी साफसफाई केली. नंतर बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यावे म्हणून निघाला. हॉलमध्ये ती स्त्री बसलेली होती. ते वृद्ध आजूबाजूला कुठेही दिसत नव्हते. तिला जेवण करून येतं असं बाहेर जाणंच निघाला. यावेळी या भागात काहीच भेटणार नाही तुम्हाला. काही अडचण नसेल तर घरात थोडेफार जेवण आहे, इथेच जेवा, मी वाढून आणते. काय तो मधुर आवाज. राजेश त्या आवाजातील गोडव्याने भारून गेला. नाही म्हणण्याचा प्रश्न नव्हता. तो तिथेच जेवला. रस्सा शिल्लक होता फक्त. कोणत्या भाजीचा होता माहीत नाही, पण खाताना सुद्धा त्याच्या तोंडातून पाणी गळत होते. जेवताना ती समोरच असावी असा भाव ना मनात उफाळून येत होती. एक मन त्याला ते चुकून आहे असं सांगत होते, पण तिच्या रूपाची मोहिनी त्याला तिच्याकडे आकृत करत होती. कसं तरी मनावर ताबा ठेवून त्याने जेवण उरकले आणि रूममध्ये आला. मौशर गादीवर अंग टाकले. त्याचे मन मात्र तिच्या अवतीभोवतीच फिरत होते. तिची सुवर्ण काया रेखीव शरीर त्याला अस्वस्थ झोपून देत नव्हते. बराच वेळ तळमळत पडल्यानंतर त्याला झोप लागली. स्वप्नातही ती स्त्री त्याच्या आजूबाजूला रुंजी घालत होती. रात्री अचानक काही आवाजाने त्याची झोप चाळवली. बघत चाललेल्या स्वप्नातून त्याला बाहेर यायचं नव्हतं, म्हणून तो आवाजाकडे दुर्लक्ष करत होता.